हाय, हॅलो. कधी कधी मला असं वाटतं, म्हणजे मला वाटत होतं की मी एवढी मेहनत करतेय, सगळं काही करतेय, माझ्याकडून मी पूर्ण 100% देते, माझं बेस्ट ऑफ बेस्ट मी देतेय, तरीही मला काही गोष्टी मिळत नाही आहे किंवा माझी कामं होत नाही आहे. एक्स वाय झेड. तुमच्याही बरोबर असं होत असेल. पण एक दिवस असं झालं की मी स्पिरिच्युअल बुक रीड करत होते आणि मला त्या ठिकाणी वाचायला मिळालं की देव आपल्याला प्रत्येक गोष्टी त्याच्या समयामध्ये देतो. तर तसं का? तर देवाला हे माहीत असतं की ह्याच्यासाठी कुठली गोष्ट कुठल्या वेळेमध्ये द्यायची आहे. आणि मला खरोखर तिथे समजलं की माझी ती वेळ अजून आली नाही आहे आणि मला खरोखर देव ती गोष्ट देणारच आहे, पण त्याच्या समयामध्ये. कारण त्याला माहिती आहे की ती गोष्ट मला कधी आणि केव्हा हवी आहे. तर ह्या गोष्टी कधी कधी आपल्याला खूप मनाला लागून जातात, पण आपल्याला त्यातून शिकायलाही मिळतं की पेशन्स फार गरजेचे आहेत. तुम्ही मेहनत करताय तर देव आपल्याला पाहतोय आणि ती गोष्ट नक्कीच आपल्याला मिळणार आहे. जर तुम्ही कष्ट करत आहात, मेहनत करत आहात, तर ती गोष्ट आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. मला ही गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करू वाटली, कारण प्रत्येकजण ह्या गोष्टीमधून जातं, प्रत्येकजण ही गोष्ट फेस करतं. पण मला एकच सांगायचं आहे की तुम्ही निराश आणि हताश होऊ नका. तर ती गोष्ट आपल्याला भेटणार आहे फक्त योग्य त्या टाईममध्ये, ज्यावेळेस आपला टाईम येईल. बरोबर? मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ह्याविषयी कसं वाटलं. बाय.